नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये 16 ऑगस्ट 2026 रोजी मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी आपण मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण की हा व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणार आहे। यामध्ये आपण बघणार आहोत पश्चिम किनारपट्टीलगतच्या भागामध्ये, तसेच मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या भागामध्ये आपले कोणकोणते जिल्हे या ठिकाणी हवामान कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाणी पडणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये हवामान कोरडं असणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओला कुठे स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता या ठिकाणी आपण सुरुवात करूया मित्रांनो। मुंबई उपनगरचा जो पश्चिम किनारपट्टीलगतचा जो प्रदेश आहे मित्रांनो, मुंबई आहे, त्यानंतर वसई विरार आहे, त्यानंतर मुंबई उपनगर आहे, माथेरान आहे, अलिबाग आहे, मुरुंद आहे, महाड आहे, दापोली आहे, त्यानंतर रत्नागिरी आहे, कंकावली आहे, चिपळूण आहे, त्यानंतर राजापूर आहे, सावंतवाडी या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला जोरदार प्रमाणामध्ये आपल्याला पाऊस पडणार आहे मित्रांनो। म्हणजेच की मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री म्हणजेच की 10 ते 11 वाजताच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं कोल्हापूर आहे, सांगली आहे, कराड आहे, विटा आहे, वडूज आहे, त्यानंतर सातारा आहे, त्यानंतर भोर आहे, पुणे आहे, चाकण आहे, त्यानंतर इकडं जुन्नर आहे, अकोले आहे, घोटी आहे, नाशिक आहे, या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। तर हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो। पश्चिम किनारपट्टीमध्ये तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी उपयुक्त ठरेल मित्रांनो या ठिकाणी। त्यानंतर हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवावा। त्यानंतर इकडे नंदुरबार आहे, त्यानंतर साक्री आहे, त्यानंतर धुळे आहे, शिरपूर आहे, त्यानंतर शेंदवा आहे, त्यानंतर चोपडा आहे, चाळीसगाव आहे, या प्रदेशामध्ये थोडासा हवामान मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला या ठिकाणी आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे मालेगाव आहे, मनमाड आहे, चिरपूर आहे, श्रीरामपूर आहे, अहिल्यानगर आहे, त्यानंतर इकडे दौंड आहे, त्यानंतर बारामती आहे, इंदापूर आहे, सांगोले, पंढरपूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे सोलापूर आहे, त्यानंतर मोहोळ आहे, बार्शी आहे, धाराशिव आहे, परंडा आहे, भूम आहे, त्यानंतर मोहोळ आहे, त्यानंतर अक्कलकोट आहे, त्यानंतर इकडं करमाळा आहे, अक्कलकोट आहे, लोहारा आहे, त्यानंतर इकडं धाराशिव, बीड, त्यानंतर कळंब, बार्शी, लोणीघाट, कैस, परळी, वैजनाथ, त्यानंतर इकडं माजलगाव, परळी, वैजनाथ, अंबेजोगाई या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। जो बीड, सोलापूर आणि धाराशिवचा जो प्रदेश आहे मित्रांनो, या तिन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। फारसा पाऊस या जिल्ह्यांमध्ये पडणार नाही। त्यानंतर इकडं छत्रपती संभाजीनगरचा जो प्रदेश आहे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर आहे, पाचोरा आहे, त्यानंतर कन्नड आहे, चाळीसगाव आहे, त्यानंतर जामनेर आहे, जळगाव आहे, भुसावळ, यावल, एरंडोल, चोपडा, परोळा, अंबळनेर, त्यानंतर इकडं कन्नड आहे, सिल्लोड आहे, त्यानंतर पाचोरा आहे, त्यानंतर इकडं फुलंब्री आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर इकडं भोकरदन, जालना, अंबड, देऊळगाव राजा, जाफराबाद, परतूर हा जो प्रदेश आहे मित्रांनो, जालना आहे, त्यानंतर जळगावचा जो प्रदेश आहे, जळगाव, खानदेश, त्यानंतर इकडं छत्रपती संभाजीनगर या तिन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान कोरडं असणार आहे। पुरी या भागामध्ये किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं परतूर आहे, जिंतूर आहे, त्यानंतर पाथरी आहे, शेलू आहे, मंठा आहे, देऊळगाव राजा आहे, त्यानंतर इकडं शेनगाव आहे, हिंगोली आहे, परभणी आहे, पूर्णा आहे, गंगाखेड आहे, परळी, वैजनाथ आहे, त्यानंतर नांदेड, अर्धापूर, कंधार आहे, अहमदपूर आहे, मुखेड आहे, नायगाव, पेटउमरी, भोकर, हिमायतनगर, भैसा, धर्माबाद, उमरखेड या प्रदेशामध्ये आपल्याला काही भागामध्येच मध्यम स्वरूपाचा ते काही भागामध्ये किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे वळूया मित्रांनो आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये। यवतमाळमध्ये डिग्रस, दारवा, नेर आहे, त्यानंतर आर्णी आहे, पुसद आहे, त्यानंतर उमरखेड आहे, किनवट आहे, घाटंजी, पांढरकवडा, त्यानंतर इकडं उमरखेड, हिमायतनगर, त्यानंतर आदिलाबाद या प्रदेशामध्ये हवामान कोरडं असणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे।
त्यानंतर इकडे वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम आहे, मंगरुळपीर, कारंजा लाड आहे, मानोरा आहे, त्यानंतर मालेगाव आहे, रिसोड आहे, शेनगाव आहे. त्यानंतर अकोल्यामध्ये अकोला, बाळापूर, पाटी, तेलारा, जळगाव, जामोद, नांदुरा, खामगाव, जानेफळ, मेकर, लोणार, रिसोड. त्यानंतर बुलढाणा, मलकापूर, मोताळा, चिखली, बरानपूर, त्यानंतर इकडं तेलारा आहे, अकोटाई या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये हवामान कोरडं असणार आहे. तत्पूर्वी या भागामध्ये काही भागांमध्येच आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं अचलपूर आहे, परतवाडा, अमरावती, मोजरी, आष्टी, चांदूर, पुलगाव आहे, नेर आहे, त्यानंतर इकडं कोल्हापूर आहे, वर्धा आहे, हिंगणघाट आहे, लखमापूर आहे, काटोला आहे, सावनेर आहे, त्यानंतर नागपूर, धवलपूर, नामटेक, मोंढा, उमरेड, त्यानंतर इकडं भंडारा, तुमसर, तिरोरा, साकुली, अर्जुनी, मोरगाव, ब्रह्मपुरी, त्यानंतर गडचिरोली आहे, धानोरा आहे, त्यानंतर इकडं चंद्रपूर आहे, कुळासा आहे, पोबुर्णा आहे, समरोशी आहे, त्यानंतर राजोली आहे, त्यानंतर धानोरा आहे. या पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. बऱ्याचशा भागामध्ये आज मध्यरात्री हवामान कोरडं असणार आहे. तत्पूर्वी या भागामध्ये पश्चिम किनारपट्टीमध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 16 ऑगस्ट मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.